आज पतिदेव की फरमाईश. तर आज 5 वाजताच खूपच थंडी सुटली होती म्हणून छोटू आणि मोटूला मी स्वेटर घातले होते. मग काय मोटू झोपला होता आणि छोटू बाहेर खेळायला गेला होता. मग मी लगेच फ्रेश वगैरे झाली आणि आज पतिदेव बोलले, की "आज जेवणाला डाळबट्टी बनव." मग काय मी लगेच ना बट्टीचं पीठ मळायला घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, ओवा आणि मीठ टाकून अशी काही कणी मळून घेतली बरं का. आता तुम्ही कोणत्या प्रकारे ना बट्टी बनवता हे नक्की मला कमेंट करून सांगा. मी अशा प्रकारे बनवते. मग काय मी पीठ वगैरे सगळं मळून घेतलं आणि असे काही हुंडे केले बरं का त्याचे. मग नाही का सगळे हुंडे तयार झाले आणि हे छोटू आहे ना असं काही लुटपुट माझ्या कामामध्ये करीतच राहतात. तिचं म्हणणं होतं मला थोडंसं पीठ दे. मग काय त्याच्या हातामध्ये थोडंसं पीठ द्यावंच लागलं मला. मग काय एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये ना अर्धं पाणी म्हणजे अर्धं पातेलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून दिलं थोड्या वेळ, कारण की उकळी आली का मग ते हुंडे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. मग काय तोपर्यंत बाबा मोठू उठला आणि मोठू उठला का लगेच रडायला चालू होतो. मग काय तिला शांत वगैरे केलं, फ्रेश वगैरे केलं आणि बाहेर खेळायला सोडलं. बाकीचा व्हिडिओ उद्या